तुमचं आणि महाडिकांचं काय त्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये काय एवढं वाजलं? नाही, वादबीत काहीच नाही आहे. महाडकाचे आमचे म्हणजे तात्विक वाद आहेत, असे द्वेषाचे वाद नाही आहेत. बरं. तात्विक मतभेद असू शकतात. हा, तुम्ही तात्विक मतभेद एकमेकांच्या एकमेकांच्या विरोधात असतो. हो. म्हणजे ते काय आपलं हे नाही आहे. बरं व्यक्तिशा एकमेकाबद्दल आमचं काहीच नाही आहे. बरं. ते तसे आमचे मित्र आहेत. मग अच्छा, राजकारण सोडलं तर ते आमचे मित्र, मी त्यांचा मित्र. पण त्यांच्या कारखाना काय तुमचा विरोध आहे किंवा काय आहे की तुमचा स्पर्धा आहे? कारखाना विरोध नाही, तो कोऑपरेटिव्ह कारखाना आहे. होय. एक आमची परिचारक साहेबांची आमची एक पार्टी आहे तिथं, हो. आणि दुसरी त्यांची पार्टी आहे. म्हणल्यावर पार्टी म्हणल्यावर दोघांचे दोन वेगळे विभिन्न मतभेद असणार, बरोबर. मत असणारच. हो. तेवढंच, बाकी त्यांचं काय असं द्वेष मत्सर असं काहीच नाही आहे. ओके. पण त्याच गेल्या त्याच कारखान्याच्या प्रचारसभेला तुमचं भाषण गाजलं, वादग्रस्त ठरलं. नाही हा का ते तुम्ही असं का बोलले की माझ्या मुलावरती नाही. 300-200 पण गुन्हे दाखल झालेले आहेत, मला तुम्ही ते काही धमकावू नका? नाही तसं नाही बोललो मी, की लग्नाच्या आधी मुलं झाले असं बोललो. हा. तर ते काय झालं, ते म्हणले पोरगांना बारग हे पोर आहेत, हा. म्हणून मी म्हणलो होतो की 302चा गुन्हा सुद्धा त्यानं स्वीकारलेला आहे. हो. आणि मला काय म्हणायचं होतं की बाबा रे, लग्नाच्या आधी आमच्या मुलांना मुलं झाली असं म्हणायचं, थोडं थांबायचं, लोक टाळ्या वाजवतात, आणि त्यानंतर म्हणायचं की अरे बाबा रे, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या आधी, म्हणजे महाडकांच्या मुलाच्या लग्नाच्या आधी ते माझं राहूनच गेलं त्यावेळेला, आणि मी टाळ्या वाजल्या आणि त्या विषयात मी पुढंच गेलो. आणि पुन्हा बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे आता उद्याच्या ही सगळी बाईट येते म्हणून, हे सकाळी येते, आणि तसंच झालं ते. परंतु ॲक्च्युली मला तिथे विनोद करायचा होता, माझ्या मुलांच्या लग्नाच्या आधी मुलं झाली असं म्हणत थांबायचं. लोक असले की अरे बाबा, महाडकांच्या मुलाच्या लग्नाच्या आधी, पण लोकांनी तुमच्या मुलांशी त्याचा अर्थ त्याचा ते झालं ना. मग मी पुढचं बोलायचं विसरून गेलो, म्हणजे त्या लोकांनी माहोल वाजवला आणि त्यात मी ती मुद्दा विसरून पुढचंच भाषण सुरू केलं. त्यामुळे ते माझ्या अंगलोट आलं. असं काय त्याला असतंय, सगळंच काय आपल्याला चांगले लोक म्हणणार आहेत का? किंवा काम करणारा चुकतो, व्हॉलीबॉल खेळणारा चुकतो, बसणारा म्हणतो तू जरा मागे सरकला तर बॉल चांगला गेला असता, नेटमॅननं खालनं चांगला उचलला असता तर तो बसला असता तर उचलला असता, हा बसणार सांगतो. या तुमच्या चुकीवर किंवा गफलतीवरती तुमची मुलं तुम्हाला काय म्हणाली? तुमच्या माझी फॅमिलीची सवय अशी आहे, माझी आई होती तेव्हापासून आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसू संध्याकाळी. शक्यतो घरातल्या माझ्या मुली बहिणी माझ्या आल्या, माझे आई होता, आई पत्नी, सगळेजण एकत्र जेवायला बसून त्यावेळेला आम्ही आपल्या वेगवेगळ्या गप्पा मारतो. त्या दिवशी उलट मला उशीर झाला तर ते आमच्या घरचे सगळे जेवायला बसलेले थांबले आणि ते म्हणले, दादा तू असं कसं काय बोलला, उद्या बघ कसं मीडियावर येते, तुला बदनाम करतं, होतोय का नाही उद्या. तेव्हा मी त्यांना हे स्पष्टीकरण सांगितलं किंवा मला विनोद करायचा होता, पण ते माझ्या अंगलट आला, म्हणलं तुमचा विनोद सगळा आज झालं. ते सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.